अडकून जाणं हेच तुम्हाला होणाऱ्या त्रासाचं, तुम्हाला होणाऱ्या दुःखाचं कारण असतं, हे तुम्ही वेळीच लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीत किती आणि कशासाठी अडकायचं हे तुम्हाला नेमकेपणानं ठरवता आलं पाहिजे. कोणत्याही गोष्टींच्या असल्याचा अथवा नसल्याचा आपल्या जीवनावर कितपत फरक पडू द्यायचा हे सर्वस्वी तुमच्याच हातात असतं. अहो, अस्थिर गोष्टींचा आधार घेऊन जर तुम्ही तुमच्या आयुष्याला स्थिरता देण्याचा प्रयत्न करणार असाल, तर ते कसं शक्य आहे? जैसा ग्रीष्मशेषीचा वारा, निनिजे समोर की पाठीमोरा, तैशी स्थिती नाही तरुवरा, भवरूपा यया. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 15 ओवी क्रमांक 246. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूतला शेवटच्या काळातला वारा समोरून वाहतो आहे की पाठीमागून हे निश्चितपणे कळत नाही, त्याप्रमाणे ह्या संसाररूपी वृक्षाला स्थैर्य नाही, स्थिरता नाहीच, असं माऊली ज्ञानोबराय म्हणालेत. आणि म्हणून पुढे त्रास होऊ नये असं वाटत असेल तर कशातही अडकून न जाता, गुंतून न राहता आत्मनिर्भर आयुष्य जगूया.